गुड मॉर्निंग फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आजच्या प्री मार्केट रिपोर्टमध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या प्री मार्केट रिपोर्टला आणि जाणून घेऊया की आज आपल्या स्टॉक मार्केटमध्ये काय होऊ शकतं ते. त्याआधी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या व्हिडिओला. मित्रांनो, जर आपण US मार्केटमध्ये जे काही घडले शुक्रवारी ते जर पाहिलं आणि शनिवार रविवारमधल्या डेव्हलपमेंट जर आपण लक्षात घेतल्या तर आज आपल्या मार्केटमध्ये काय होऊ शकतं याचा आपल्याला अंदाज येईल. तर सुरुवात करूयात की शुक्रवारी रात्री US मार्केटमध्ये काय झालं. तर शुक्रवारी रात्री US मार्केटमध्ये सर्व्हिस PMI डेटा आला होता. तर तो बेटर दॅन एक्सपेक्टेड आलेला आहे. त्यामुळे तिथे मार्केटनं ग्रीनमध्ये क्लोजिंग दाखवलेलं आहे. त्यानंतर शनिवार रविवारमध्ये ज्या डेव्हलपमेंट झाल्या त्यामध्ये ट्रम्प आज इराणवरती नवीन सँक्शन्स इम्पोज करणार आहेत, ही माहिती आलेली आहे. त्यामुळे आता ते स्कॉट बेसेंट आहेत, त्यांनी ते अनाऊन्स केलेलं आहे. आणि त्याच्यासोबतच अजून एक डेव्हलपमेंट घडली आहे ती म्हणजे आसिफ मुनीर जे आहेत पाकिस्तानचे, तर ते आज इराणला व्हिजिट करणार आहेत. आणि साहजिकच आहे की ते मेडिएशन करण्याचा प्रयत्न करणार आहेत. परंतु आत्तापर्यंत जर आपण पाहिलं तर पाकिस्तानचं मेडिएशन हे फेल झालेलं आहे. परंतु त्या डेव्हलपमेंटवर देखील आपल्याला लक्ष ठेवावं लागणार आहे. जर हे डेव्हलपमेंट जर समजा सक्सेसफुल झालं तर कदाचित आसिफ मुनीर थ्रू काही मेसेज ट्रम्पपर्यंत पोहोचवला जाऊ शकतो आणि त्यामुळे ते सँक्शन्स मे बी पुढे ढकलले जाऊ शकतात किंवा मग कॅन्सल केले जाऊ शकतात, असं काहीतरी होऊ शकतं. नाहीतर मग सँक्शन जर इम्पोज झाले तर त्याचा बॅड इम्पॅक्ट आपल्याला क्रूड ऑइलवरती पाहायला मिळेल आणि क्रूड ऑइल एकदमच स्पाईक होईल आणि ते आपल्या इमर्जिंग मार्केटच्या अगेन्स्ट असेल, हे लक्षात घ्या. आणि जर समजा सँक्शन इम्पोज झाले नाहीत किंवा मग आसिफ मुनीरनं काही मध्यस्थी केली किंवा त्याला करावी लागली किंवा करायला सांगितलं गेलं तर क्रूड ऑइल जे आहे तर ते फॉल होईल. ओके. आता शनिवार रविवारमध्ये एक इंडियन डेटा आलेला आहे, तो म्हणजे RBIने रिलीज केला. तर RBIने काय सांगितलं आहे की जे काही गेले 2-3 महिन्यामध्ये RBIने मेजर्स घेतलेले आहेत फॉरेन इन्फ्लो इंडियामध्ये येण्यासाठी, तर त्यामध्ये इन्फ्लो जे आहे तर ते टोटल $72 बिलियन आसपास भारतामध्ये आलेले आहेत, की जी खूप चांगली गोष्ट आहे. ओके. त्यामुळे ही गोष्ट बँक निफ्टीला बूस्ट करू शकते आणि इंडियन रुपीला डिप्रिशिएट थोडंसं करू शकते, म्हणजे अप्रिशिएट करू शकते आपल्यासाठी. तर आज ती गोष्ट पाहावी लागेल की जेव्हा मार्केट ओपन होणार असेल तर त्याच्या आधी करन्सी मार्केट सुरू होईल. करन्सी मार्केटमध्ये USD INR जर निगेटिव्ह राहिला, म्हणजेच जर डॉलर निगेटिव्ह राहिला आणि रुपी पॉझिटिव्ह राहिला, तर आपण पाहू शकतो की मार्केटमध्ये एक सस्टेनेबल, आपण काय म्हणू शकतो, पॉझिटिव्ह बायस आपल्याला पाहायला मिळू शकतो. कारण ग्लोबली सिनॅरिओ एकदम डायसी आहे, ना पॉझिटिव्ह ना निगेटिव्ह. कारण पॉझिटिव्ह गोष्ट ऑलरेडी आलेली आहे आणि निगेटिव्ह गोष्ट आज येणार आहे. त्यामुळे ती गोष्ट कितपत खरी आहे त्याच्यावरती ते डिपेंड आहे. परंतु जो RBIचा डेटा आहे तर तो बँकिंग सेक्टरसाठी मोस्टली पॉझिटिव्ह आहे. त्यानंतर जर आपण बाकीच्या गोष्टी जर पाहिल्या तर त्यामध्ये मिडल ईस्टमधलं टेन्शन काही कमी होताना दिसत नाही आहे आणि जास्त काही कुठं युद्ध वगैरे पण वाढताना दिसत नाही आहे. त्यामुळे आज सँक्शन्सवरतीच बऱ्याचशा गोष्टी डिपेंड असतील. आता त्यावरती काय होईल ते पाहावं लागेल. तर आता बाकीच्या जर आपण गोष्टी पाहिल्या तर त्यामध्ये FIS-DISचा डेटा जर आपण पाहिला तर FISनं 500 कोटींचं सेलिंग केलेलं आहे. त्याच्या अगेन्स्ट डोमेस्टिक इन्स्टिट्यूशन्सनं 2,500 कोटींचं बाईंग केल्याचं पाहायला मिळतं. जर आपण गिफ्ट निफ्टी पाहिलं तर गिफ्ट निफ्टी आज इंडिकेट करते की मार्केट साधारण 80 ते 90 पॉईंटच्या आसपास गॅपअप ओपन करेल. आणि ओपन इंटरेस्ट जर आपण पाहिला तर डाऊन साईडला 24,000वरती आपल्याला खूप जास्त पोट रायटिंग पाहायला मिळते आहे. तर 24,300वरती आपल्याला खूप जास्त कॉल रायटिंग पाहायला मिळते आहे. त्यानंतर 24,500वरती, म्हणजेच काय, मोस्टली मार्केट एका ब्रॉडर रेंजमध्ये राहील. डाऊन साईडला 24,000, अप साईडला 24,500. जर 24,300 फर्स्ट हाफमध्ये सस्टेन झाला तर 24,500पर्यंत रिक्लेम मार्केट करू शकतं. अदरवाईज 24,300 जर मार्केट सस्टेन करू शकला नाही तर अगेन मार्केट साधारण 24,000च्या आसपास किंवा 24,100च्या आसपास येऊ शकतं आणि तिथनं बाउन्स बॅक पुन्हा करू शकतं. परंतु मार्केट एका झोनमध्येच आहे जोपर्यंत मार्केटला कुठलाही क्लिअर ट्रिगर पॉईंट मिळत नाही तोपर्यंत. तर मग पाहावं लागेल की काय घडतंय ते. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं जास्त काही पॅनिक सिच्युएशन जगामध्ये कुठेच नाही आहे किंवा फार चांगली सिच्युएशन देखील नाही आहे. त्यामुळे असं खूप जास्त एक्साईट होण्यासारखं आज काही घडेल असं दिसत नाही आहे. तर मग मित्रांनो,
सगळ्यात महत्त्वाची गोष्ट हीच आहे की ट्रम्प काय सँक्शन्स इम्पोज करतायत किंवा ते कॅन्सल होत आहेत का. कारण सगळ्यांना माहिती आहे आसिफ मुनीरला कोणी पाठवलं आहे इराणशी चर्चा करण्यासाठी, तर ते ट्रम्पनं. मग जर सँक्शन इम्पोज करायचेच होते किंवा करायचे असतीलच, तर आसिफ मुनीरला तिथे चर्चेला पाठवून काय मिळणार आहे, बरोबर. म्हणजे याचा अर्थ त्यांना सँक्शन्स इम्पोज करायचे नाहीत, केवळ भीती दाखवायची, हे सरळ सरळ दिसतंय. परंतु जर आसिफ मुनीरकडे समजा असा एखादा मेसेज देण्यात आला इराणकडनं की जो ट्रम्प ॲक्सेप्ट करू शकले नाहीत किंवा त्यांना करता येणार नाही, असं जर असेल तर मे बी ते सँक्शन्स इम्पोज करूही शकतात. त्यामुळे 50-50 चान्सेस आहेत. तर होप सो आपल्याला त्या गोष्टीवरती लक्ष ठेवावं लागेल. म्हणजेच काय, आज इम्पॉर्टंट काय राहणार आहे, USD-INR, त्यानंतर क्रूड ऑइल आणि जे काही US आणि इराणमध्ये टेन्शन आहे, तर त्याच्यावरती त्या सँक्शन्सवरती येणारं जे काही ट्विट असेल किंवा सोशल मीडियावरती जे काही येईल ट्रम्पकडनं, तर त्याला खूप जास्त महत्त्व राहणार आहे. तर मग मित्रांनो, होप सो सगळं काही व्यवस्थित व्हावं हीच आपली अपेक्षा. तर मग भेटूयात पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्हाला हा व्हिडिओ, ही माहिती कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.